सरकारच्या वतीने माननीय न्यायालयाला जे पत्र दिलं ही तरतूदच नाही। मग सरकारला हसायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे कशा? माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो, परंतु आम्हाला तो वकील नेमण्याचा आजपर्यंत त्यांचा कुठलाही हा ना असं नाही आहे। सरकारच्या मार्फत हा कुठल्या कायद्यात काय विषय? तुम्ही त्यांना तुमच्या कायद्यात नवीन कायद्यामध्ये काय तरतूद आहे काय नाही आहे, आरोपीला का हजर केलं पाहिजे, ते पुरावे नष्ट केलेले आहेत, ते पुरावे का समोर आले नाही पाहिजेत, याच्यासाठी काहीच नाही। पूर्वी जी तरतूद होती आरोपीला हजर ठेवण्याविषयी ती तरतूद आता काढून टाकलेली आहे। ती तशी तरतूद नसल्यामुळे कोर्टाने तो आपला अर्ज जो होता तो नामंजूर केलेला आहे। 17 तारखेला ठेवलेली आहे। 17 तारखेला या जामीन अर्जावर सुनावणी होईल। व्हॉइस सॅम्पल घेण्यासाठी कधीही घेऊ शकतो आपण। 17 तारखेपर्यंत अटकेची कारवाई करता येणार नाही। म्हणायचं आहे की सरकारनं ज्या काल सरकारच्या वतीने माननीय न्यायालयाला जे पत्र दिलं ही तरतूदच नाही। मग सरकारला हसायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे कशासाठी पाहिजे? जो सरकारनं कागद हजरच करायची नाही, पोलिसांच्या मार्फत जो हजर केलेला आहे तो कागद हजर करायचा कायद्यात तरतूदच नाही आहे। मग तो का केला? जो मागणी आम्ही केली होती की विशेष आम्हाला वकील आपल्याला पाहिजेत, माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो, परंतु आम्हाला तो वकील नेमण्याचा आजपर्यंत त्यांचा कुठलाही हा ना असं नाही आहे। त्यामुळं हे एक सरकारचं एक षडयंत्र आहे। त्यामुळं नैसर्गिक न्याय मिळेल असं मला वाटत नाही आहे। तरीही आम्ही आमचा प्रयत्न सोडणार नाही। आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जो काही त्यांनी अपमान केलेला आहे, तो काही त्यांच्या वेदनाही त्यांचं वक्तव्य केलं आहे, त्यासाठी आम्हाला अपेक्षित आहे की नैसर्गिक न्याय मिळेल। पण सरकारची ही दिशाभूल पद्धत किंबहुना न्यायालयाला एक पत्र देणे सरकारच्या मार्फत हा कुठल्या कायद्यात काय विषय? तुम्ही त्यांना तुमच्या कायद्यात नवीन कायद्यामध्ये काय तरतूद आहे काय नाही आहे, आरोपीला का हजर केलं पाहिजे, ते पुरावे नष्ट केलेले आहेत, ते पुरावे का समोर आले नाही पाहिजेत, याच्यासाठी काहीच नाही। प्रत्येक वेळेला बघतोय तर त्याला अटक होणार नाही, त्याला बेल दिलेला आहे। हा सर्वसामान्य व्यक्तीला होऊ शकते का हो? कुठल्याही परिस्थितीत साधा काही गुन्हा झाला तर ताबडतोब त्याला जेलमध्ये टाकलं जातं आणि या बाबतीत इतका मोठा छत्रपती शिवरायांचा अपमान करून सुद्धा या चिल्लर माणसासाठी मागे बंदा रुपया कोण आहे? न्यायालयाने काय नेमका निकाल दिला आणि त्याचं काय नेमकं कारण सांगितलं? प्रशांत कोरटकर याला हजर ठेवावं कारण त्याला अंतरिम जामीन दिलेला आहे म्हणून आपण पोलीस प्रशासनाच्या वतीने अर्ज दिलेला होता। तथापि नवीन जो कायद्यामध्ये सुधारणा आलेली आहे, म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या ऐवजी भारतीय न्याय संहिता जी आलेली आहे त्याच्यामध्ये पूर्वी जी तरतूद होती आरोपीला हजर ठेवण्याविषयी ती तरतूद आता काढून टाकलेली आहे। ती तशी तरतूद नसल्यामुळे कोर्टाने तो आपला अर्ज जो होता तो नामंजूर केलेला आहे आणि या जामीन अर्जाची अंतिम सुनावणी 17 तारखेला ठेवलेली आहे। 17 तारखेला या जामीन अर्जावर सुनावणी होईल आणि मग कोर्ट आपला जो अंतिम निर्णय असेल तो देईल। खरं तर 17 तारखेला जी आता सुनावणी होईल त्याला प्रशांत कोरटकर VC द्वारे उपस्थित राहू शकतो का, किंवा तसं बंधनकारक आहे का? तसं त्याच्यावरती काही बंधन नाही आहे। तर म्हणजे प्रशांत कोरटकरनं हजर राहिलं पाहिजे असं बंधन नाही आहे त्याच्यावर। एक प्रकारे 17 तारखेपर्यंत दिलासा म्हणायचा प्रशांत कोरटकरला? नाही, असं काही नाही, कारण पूर्वीच अंतरिम जामीन अर्ज मंजूर केलेलाच आहे कोर्टाने। अंतरिम अर्ज मंजूर करत असताना अंतिम युक्तिवादापर्यंत दिलेला आहे तो, त्यामुळे प्रशांत कोरटकरला दिलासा वगैरे असं म्हणायचं काही कारण। व्हॉइस सॅम्पल घ्यायचे आहेत किंवा अन्य काही कारण ताब्यात घेण्यासंदर्भात पोलिसांनी हे सांगितलेलं होतं, मात्र आता ह्या निकालामुळे काय तपासावर काही तपासावर परिणाम होण्याची शक्यता नाही, कारण 17 तारखेला जर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर कोर्ट त्याच्याविषयी निर्णय घेऊ शकतं आणि त्याच्यामध्ये जर व्हॉइस सॅम्पल घेण्यासाठी कधीही घेऊ शकतो आपण, त्याच्यासाठी काय कशाचीच हे नाही आहे। त्यामुळे तपासावरती त्याचा काही परिणाम होण्याचं कारण नाही आहे। फक्त त्याचा जो मोबाईल डेटा डिलीट केलेला आहे त्याविषयी काय करायचं हे प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे विचार करता येईल, पण पाहूया आता पुढं काय अंतिम निर्णय काय व्हायचा तो न्यायालयाचं डिस्क्रिशन आहे, न्यायालय ठरवेल। काल वकील आरोपीच्या वकिलांनी ज्यावेळी युक्तिवाद केला त्यावेळी असं म्हटले की प्रशांत कोरटकर कुठे बेपत्ता नाही किंवा फरार नाही। आता त्याच्यावर 17 तारखेपर्यंत तरी आता अटकेची कारवाई करता येणार नाही? 17 तारखेपर्यंत अटकेची कारवाई करता येणार नाही।
अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.